लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिक महानगरपालिका हद्दीत कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांकडून दर महिन्याला ठेकेदारांकडून खंडणी स्वरूपात रक्कम वसुलीचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे। यापूर्वीही हा मुद्दा आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता। अलीकडेच पगार मिळाल्यानंतर प्रत्येकी 5,300 रुपये खंडणी वसूल केल्याचे समोर आले आहे। रक्कम देण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आल्याचा आरोप आहे। या अन्यायाविरोधात कर्मचाऱ्यांनी आमदार फरांदे यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त कार्यालयावर मोर्चा आणला। आयुक्तांनी उपायुक्तांना संबंधित ठेकेदाराविरुद्ध खंडणी वसुलीचा गुन्हा नोंदवण्याचे व प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात करण्याचे आदेश दिलेत। भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश चौधरी यांना तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत। यावेळी मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी उपस्थित होते व त्यांनी अन्यायाविरोधातील लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। गोरगरिबांच्या विषयाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची वागणूक त्यांना देणं, त्यांना त्रास देणं, काम करतायत, सफाईच्या कामावरती जात आहेत, वेळेवरती जात आहेत, रात्री उठून जात आहेत, तरी देखील त्याची फसवणूक होते। रिपब्लिकन वार्तासाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.